Good morning, everyone. Today's I deals with the topic of microbiology, that is bacterial growth curve. Okay, so let's start the topic bacterial growth curve. Firstly, we see the introduction of bacterial growth curve. When a bacterial count of such culture is determined at a different intervals and plotted in a relation to the times, a growth curve is obtained. The growth curve has a four phases, that is lag phase, log phase, stationary phase and decline phase. ओके, यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे बॅक्टेरियल ग्रोथ आहे, हाव द बॅक्टेरियल ग्रोथ काउंट अँड हाऊ देअर टाईम प्लॉटेड विथ द रिलेशनशिप विथ टाईम. जसं की जो बॅक्टेरिया आहे हा कशा प्रकारे ग्रोथ करतो आणि कोणत्या टाईमनी ग्रोथ करतो ते आपण यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आणि यामध्ये आपण मेन 4 फेजेस असतात बॅक्टेरियल ग्रोथच्या. त्यामध्ये फर्स्ट आहे लॅग फेज, लॉग फेज, stationary phase and decline phase. There are 4 phases. Okay, then next one is definition. Definition of a bacterial growth curve: a curve on a graph that show the changes in the size of a bacterial population over a time in a culture. बॅक्टेरियल ग्रोथ कर्वची डेफिनेशन काय आहे की जो कर्व आहे आपल्याला काय शो करतो की चेंजेस इन अ साईज ऑफ बॅक्टेरियल पॉप्युलेशन. जे बॅक्टेरिया आहे ते कसे ग्रोथ करतात आणि त्यांच्या साईजमध्ये कसा चेंज होतो ते आपल्याला दाखवते ओव्हर अ टाईम. किती टाईममध्ये काय होते इन कल्चर. आपण कल्चर काय आहे हे पुढे बघणार आहोत. ठीक आहे. Then definition of culture media. Culture media is a special medium used in microbiology laboratories to grow different kind of microorganism. जितके पण डिफरंट काइंड ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम असतात त्यांना ग्रो करायसाठी आपण यूज करतो कल्चर मीडियाचा, आणि ते यूज कुठे होतात? ओनली मायक्रोबायोलॉजिकल लॅबोरेटरीजमध्ये. ठीक आहे, यालाच म्हणतात कल्चर मीडिया. त्यानंतर आता आपण बघणार आहोत त्याच्या 4 फेजेस. ठीक आहे, तर 4 फेजेसमधली फर्स्ट फेज आहे लॅग फेज. लॅग फेजमध्ये काय होतं आहे, आफ्टर इनॉक्युलेशन ऑफ द कल्चर मीडियम मल्टिप्लिकेशन युजली डज नॉट स्टार्ट इमिडिएटली. यामध्ये काय होतं आहे की आपण जसं एखादा बॅक्टेरिया घेतलेला आहे आणि तो तुम्ही इमॅजिन करा की आपण एखादा बॅक्टेरिया घेतलेला आहे आणि तो आपण कल्चर मीडियावर इनॉक्युलेट केला आहे, म्हणजे पुट केलेला आहे किंवा टाकलेला आहे. तर त्यानंतर त्याच्यामध्ये काय होणार आहे की इमिडिएटली त्याचं मल्टिप्लिकेशन होणार नाही, म्हणजे त्याची ग्रोथ होणार नाही, कारण ही फर्स्ट फेज आहे. द पिरियड बिटवीन द इनॉक्युलेशन अँड द बिगिनिंग ऑफ मल्टिप्लिकेशन. जो पिरियड असतो इनॉक्युलेशनचा, म्हणजे आपण जेव्हा बॅक्टेरिया कल्चर मीडियावर पुट करतो तेव्हाचा इनॉक्युलेशन अँड बिगिनिंग ऑफ मल्टिप्लिकेशन. आणि मल्टिप्लिकेशन होण्याचा जो बिगिनिंग असते त्याला आपण काय म्हणतो? लॅग फेज. वेन इनॉक्युलेटेड इन अ न्यू फ्रेश कल्चर मीडियम द बॅक्टेरियल सेल फर्स्ट अंडरगोज द पिरियड ऑफ इंटेन्स मेटाबॉलिझम दॅट इन्व्हॉल्व द सिंथेसिस ऑफ मेनी बॅक्टेरियल कंपोनेंट्स अँड द एन्झाईम्स. यामध्ये काय होतं आहे की जेव्हा आपण एका फ्रेश कल्चर मीडियावर जेव्हा इनॉक्युलेट करतो बॅक्टेरिया, तर त्यामध्ये काय होतं आहे, मेटाबॉलिझम होत आहे, म्हणजे त्याचे रूपांतर होत आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये, आणि सिंथेसिस होत आहे, म्हणजेच कंबाईन होत आहे बॅक्टेरियल कंपोनेंट अँड एन्झाईम्स. ठीक आहे, एन्झाईम्समध्ये काय काय ते जे लिव्हिंग थिंग्समध्ये जे एन्झाईम बनतात जसे ॲमालेज, माल्टेज वगैरे जे एन्झाईम्स असतात ते त्याच्यामध्ये सिंथेसिस होतात, म्हणजेच कंबाईन होतात. हे होती लॅग फेज. ड्युरिंग दिस पिरियड ऑफ ऑर्गॅनिझम ॲडॉप्ट द न्यू इन्व्हायरमेंट. त्यामुळे जेव्हा आपण त्याला कल्चर मीडियावर पुट करतो तर ते ज्या बॅक्टेरिया आहे त्याला काय एक न्यू एन्व्हायरमेंट फॉर्म होते. ड्युरिंग विच द नेसेसरी एन्झाईम्स अँड इंटरमिडिएट्स आर बिल्डअप. त्याच्यामध्ये काय होते की आवश्यक प्रकारच्या एन्झाईम्स त्यामध्ये ॲड होतात आणि बिल्डअप होतात, आणि मल्टिप्लिकेशन स्टार्ट होते, बिगिन झालेलं आहे जस्ट. देअर इज ए इन्क्रीजिंग इन साईज ऑफ सेल बट देअर इज नो ॲप्रिशिएबल इन्क्रीजिंग इन नंबर. यामध्ये काय होतं आहे की एकदम लक्षात येण्या एवढं इतके याच्यामध्ये इन्क्रीज नाही होत आहे नंबरमध्ये, बट इन्क्रीजिंग इन साईज. त्याचा जो साईज आहे तो इन्क्रीज होत आहे. ठीक आहे, बट फक्त त्याचा नंबर इन्क्रीज नाही होत आहे. ही होती फर्स्ट फेज, दॅट इज लॅग फेज. त्यानंतर आपण बघूया आहे लॉग फेज, दॅट इज लॉगॅरिदमिक ऑर
एक्सपोनेन्शियल फेज. लॉग फेजलाच काय म्हणतात, लॉगॅरिदमिक और एक्सपोनेन्शियल फेज. ठीक आहे. यामध्ये काय होत आहे, द सेल डिव्हिजन स्टार्ट अँड देअर नंबर्स इन्क्रीजेस एक्सपोनेन्शियली और बाय द जिओमेट्रिक प्रोग्रेशन विथ द टाईम. एका टाईमनुसार काय होतं, याच्यामध्ये सेल डिव्हिजन होत आहे. तर फर्स्ट पिरियड लॅग फेजमध्ये काय होत होतं की इनॉक्युलेशन टू द बिगिनिंग ऑफ द बॅक्टेरियल ग्रोथ, त्यालाच आपण लॅग फेज म्हणतो. आणि लॉग फेजमध्ये काय होतं आहे की आता सेल डिव्हिजन स्टार्टअप झालेलं आहे. ठीक आहे. आणि त्यांची प्रोग्रेशन दिसत आहे विथ द टाईम, त्याच्यामध्ये काय चेंजेस होत आहे त्याचं प्रोग्रेशन दिसत आहे. इफ द लॉगॅरिदम ऑफ द वायबल काउंट इज क्लॉटेड अगेन्स्ट टाईम द स्ट्रेट लाईन इज ऑप्टेन. यामध्ये काय होतं आहे की जे लॉगॅरिदम आपल्याला एक वायबल काउंट आहे, ठीक आहे, म्हणजे जे टिकून राहू शकते ते टिकून राहतात त्याच्यामध्ये, आणि ते आपल्याला ते टिकून राहतात ते आपल्याला एका ग्राफमध्ये दिसतात. ठीक आहे. आणि जर ते दिसत आहे तर एक स्ट्रेट लाईन एका टाईमनुसार ऑप्टेन होत आहे, त्यालाच आपण म्हणतो लॉग और एक्सपोनेन्शियल फेज. त्यानंतर थर्ड फेज आहे स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेजमध्ये काय होते, आफ्टर द लॉग झाल्यानंतर स्टेशनरी फेज येते. द बॅक्टेरियल ग्रोथ सीजेस ऑलमोस्ट कम्प्लिटेड. सीजेस म्हणजे काय होत आहे की आता त्यांची ग्रोथ होत आहे, पण आता ते इतकं जर कंटिन्यू ते त्यांची ग्रोथ आपण चेक करत आहोत, तर त्याच्यामुळे काय होते, जे बॅक्टेरियल ग्रोथची जी ग्रोथ आहे ती सीजेस होत आहे, म्हणजे थोडी थांबत आहे. कम्प्लिटली ड्यू टू द एक्झॅग्युएशन ऑफ न्यूट्रिएंट अँड अक्युमुलेशन ऑफ टॉक्झिक प्रोडक्ट. याच्यामध्ये काय होतं आहे की एक्झॅग्युएशन होत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये थकवा निर्माण होत आहे, कारण तो कंटिन्यू आपण त्याला चेक करत आहोत की त्याच्यामध्ये किती ग्रोथ झालेली आहे, आणि त्याच्यामुळे ते थांबून जातं, त्यांचे न्यूट्रिएंट अँड अक्युमुलेशन ऑफ टॉक्झिक प्रोडक्ट, आणि टॉक्झिक प्रोडक्ट निर्माण होत आहे. ठीक आहे. प्रोडक्ट फॉर्म होत आहे त्या बॅक्टेरियामध्ये. द नंबर ऑफ प्रोजेनी सेल्स फॉर्म जस्ट इनफ टू रिप्लेस द नंबर ऑफ सेल दॅट डाईज. The number of progeny cell form is just enough to replace the number of cell that dies. त्याच्यामध्ये काय म्हणत आहे की जे प्रोजेनी सेल आहे, आता त्याच्यामध्ये तर म्हणजे थांबलेली आहे, ग्रोथ थांबलेली आहे, कारण स्टेशनरी फेज सुरू आहे. ठीक आहे. मग जे प्रोजेनी त्याच्यामधले जे काही ऑफस्प्रिंग असतात, जे ऑफस्प्रिंग असतात ते फॉर्म्ड होतात अँड रिप्लेस आणि जे डायट झालेले सेल आहे ते डाय होतात तिथे, कारण ते स्टेशनरी फेजमध्ये आहे, तर म्हणजे ते थांबलेल्या फेजमध्ये आहे. ठीक आहे. तर ते तिथले जे सेल आहे ते डायज होतात आणि प्रोजेनी सेल फॉर्म होतात. प्रोजेनी सेल म्हणजे त्याचे काही न्यू ऑफस्प्रिंग असतात तर ते फॉर्म होतात. हे होतं स्टेशनरी फेजमध्ये. त्यानंतर आहे फेज ऑफ डिक्लाइन. फेज ऑफ डिक्लाइनमध्ये काय होतं आहे, आफ्टर द पिरियड ऑफ स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेजमध्ये काय होतं, जो बॅक्टेरियल ग्रोथ आहे ती थांबलेली होती, एक्झॅक्यूट झालेली होती, थकलेली होती. त्याच्यानंतर थकल्यानंतर काय होतं आहे की स्टेशनरी फेज ऑफ डिक्लाइन स्टार्ट होत आहे. द बॅक्टेरियल पॉप्युलेशन डिक्रीजेस ड्यू टू द डेथ ऑफ सेल. जे बॅक्टेरियल पॉप्युलेशन आहे ते काय होतं, डिक्रीज होत आहे. ठीक आहे. कारण तिथे त्याची ग्रोथ थांबत आहे. ठीक आहे. द डिक्लाइन फेज स्टार्ट एक्झॅक्युएटेड ऑफ न्यूट्रिएंट, आणि त्याच्यामुळे जे ते न्यूट्रिएंट आहे त्याच्यामधले ते थकून जात आहे, थकून ते थांबत आहे. अक्युमुलेशन ऑफ टॉक्झिक प्रोडक्ट अँड ऑटोलॅटिक एन्झाईम्स फॉर्म होत आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय म्हटलं आहे की अक्युमुलेशन ऑफ टॉक्झिक प्रोडक्ट, जे टॉक्झिक प्रोडक्ट आहे ते जमा होत आहे एका ठिकाणी, अँड ऑटोलॅटिक प्रोसेस होत आहे. तर ऑटोलॅटिक प्रोसेस म्हणजे काय होते, ब्रेकडाऊन ऑफ ऑल द सेल्स अँड टिश्यूज अँड सेल्फ एन्झाईम प्रोड्यूस. ओके. म्हणजे ब्रेकडाऊन होत आहे जितके पण सेल्स आहे किंवा टिश्यू आहे त्या बॅक्टेरियामधले, आणि मग ते स्वतः काय प्रोड्यूस करत आहे, स्वतःचे सेल्फ एन्झाईम प्रोड्यूस करत आहे. हेच आहे फेज ऑफ डिक्लाइन. ओके. आता हे आपण डायग्राम थ्रू बघूया. तर याचा असा ग्राफ प्लॉटेड केलेला असतो. जी लाईन आहे ती नंबर ऑफ सेल, देन इमॅजिन करा की इथनं आपण इनॉक्युलेट केलेला आहे बॅक्टेरिया. तर लॅग फेज काय आहे, बिगिनिंग ऑफ दी बिगिन झालेली आहे, फेज स्टार्टअप झालेली आहे. जेव्हा आपण इनॉक्युलेशन करत आहोत त्यालाच आपण लॅग फेज म्हणतो. त्यानंतर त्याची जर ग्रोथ होत आहे तर ती आपल्याला सेल डिव्हिजन होत आहे आणि ग्रोथ होत आहे, आणि स्ट्रेट लाईन फॉर्म होत आहे, त्यालाच आपण एक्सपोनेन्शियल फेज म्हटलं. देन स्टेशनरी फेज, इथे जे ग्रोथ आहे ते एक्झॅक्यूट झालेले आहे, थांबलेले आहे, स्टेशनरी फेजमध्ये आलेले आहे, आणि त्याचं सिजेशन झालेलं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याची डिक्लाइन और डेथ होत आहे सेलची, आणि हे सगळं एका इंटरवल टाईममध्ये होत आहे. ठीक आहे. हेच होतं बॅक्टेरियल ग्रोथ.
थँक्यू.